ज्याला जेनझी किंवा नवतरुण म्हणतात त्यांच्याशी थोडंसं जोडायचं आहे की त्या मुलांनी मार्क्स बद्दल का वाचावं किंवा त्याचे विचार का समजून घ्यावेत. मार्क्स खरं तर त्यांच्यासाठीच आहे. मार्क्स हा काय म्हाताऱ्यांसाठी नाही. त्याचं कारण असं आहे. परत मी थोडंसं मागं जाईन की भांडवलशाही ही व्यवस्था म्हणून मार्क्स त्याचं क्रिटिक कशा पद्धतीनं करत होता, त्यासाठी तो कुठली मेथोडॉलॉजी वापरत होता. आणि म्हणजे अगदी मोठा मोठा शब्द वापरायचा तर ते द्वंद्वात्मक भौतिकवाद किंवा इतिहासाकडे बघण्याची सुद्धा ती जी दृष्टी होती की हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं ज्याला म्हणतो, तर ह्या पद्धती नेमक्या काय होत्या आणि ते भांडवलशाहीची जी मूलगामी समीक्षा त्यांनी केली असं तुम्ही म्हणता, तर ती नेमकी काय होती? मार्क्सच्या आसपास थोडंसं आधी जे ज्यांना मगाशी आपण मनोराज्यमय समाजवादी किंवा युटोपियन सोशलिस्ट म्हटलं, त्यांनी ही समीक्षा सुरू केली होती. खुद्द रुसोमध्ये आहे किंवा बाकी मंडळींमध्ये आहे. सेंट सायमन, सेंट फुरियर वगैरे अशा सगळ्या मंडळींनी तिथे सुरू केलेली होती. त्याचं थोडक्यात असं होतं की भांडवलशाही ही विषमता वाढवतीये, भांडवलशाही ही गरिबी वाढवतीये, माणसांचं शोषण करते, खाजगी मालमत्ता ही त्यातला एक प्रॉब्लेम आहे. काहींचं म्हणणं असं होतं की उद्योग हाच प्रश्न आहे. काहींचं म्हणणं असं होतं की उद्योग आणि औद्योगिकरण हे एका अर्थी असे आपल्याला मिळालेलं वरदान आहे, पण आपण वेगळ्या पद्धतीची जर रचना केली म्हणजे मानवी समाजाची तर ते आपल्याला उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं समीक्षा करण्याचं काम त्या काळात सुरू झालेलं होतं. परंतु प्रश्न असा होता की त्यांना भांडवलशाहीमध्ये काही सुधारणा करून ते करता येईल असं वाटणारे लोक जास्त होते. म्हणजे काही लोक तर असे होते की आपण जर एखाद्या मोठ्या राजाला पटवलं समाजवादाची कल्पना तर तो राजाच समाजवाद आणेल असं काही लोकांच्या डोक्यात होतं. काहींना असं वाटत होतं की जर भांडवलदार हे परोपकारी झाले तर समाजवादी तसं प्रयत्न करूया. काही लोकांना असं वाटत होतं की मगाशी मी म्हटलं तसं उद्योगाची ही रचना ही निर्मिती अशीच चालू राहील, पण बाकी रचना जी आहे म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण असं म्हणू सिव्हिल सोसायटी जी काही आहे, सामाजिक रचना, ती जर आपण जास्त मानुष पद्धतीची लोकशाहीवर आधारलेली केली तर प्रश्न मिटेल. आता या विचाराचा प्रभाव आजतागायत जगभर आहे की भांडवलशाहीतच सुधारणा करा आणि ती आपल्याला जे आहे ते देईल, ज्याला लिबरल युटोपिया म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे उदारमतवादी सुद्धा युटोपिया देतच असतात. आता नव उदारमतवादी सोशलिझम थोड्या प्रमाणात थोडं दिसतच असतं. त्यामुळे ते सगळ्याची जी कोंडी जाणवत होती त्यावेळेला मार्क्सने जे काही प्रयत्न केले त्याच्यात त्याचं म्हणणं असं होतं की जे नवीन आलेली व्यवस्था आहे औद्योगिक, मुख्यतः त्या काळामध्ये औद्योगिक भांडवलशाही प्रस्थापित होत होती, परंतु ती आधीपासूनच्या विकसित व्हायला लागलेल्या काही पैलूंमधून उदयाला आलेली आहे. त्यामुळे त्या अर्थी 15व्या-16व्या शतकापासून आपल्याला असं दिसतं की जगभरामध्ये एकीकडे वसाहतवाद जसा सुरू होतो, दुसरीकडे व्यापार विस्तार सुरू होतो आणि व्यापाराचे नियम, क्रयवस्तूचे नियम यांचं सार्वत्रिकीकरण सुरू होतं. त्यातून काही भांडवल संचय सुरू होतो आणि मग तो 17व्या-18व्या शतकामध्ये युरोपमध्ये अनेक घटक एकत्र आल्यामुळे, आता त्याची स्वतंत्र चर्चा आपल्याला करायला लागेल, आता नको, परंतु युरोपातच भांडवलशाही का उदयाला उदाहरणार्थ, तर हा प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न बाकी कोणी करू शकत नव्हतं. मगाशी मी जे राहिलं म्हणालो तो फिजिओक्रॅट्स, म्हणजे फिजिओक्रॅट्स हे असं त्यांचा विचार होता की शेतीतून सगळी संपत्ती निर्माण होते, त्यामुळे शेती हाच सोर्स आहे. तर पण आडम स्मिथनं असं म्हटलं की हे फार महत्वाचे लोक आहेत, कारण शेतीतल्या श्रमातून संपत्ती निर्माण होते हे यांनी बरोबर पकडलेलं आहे. म्हणजे श्रम आणि उत्पादन याचा संपत्तीशी संबंध आहे, हे एक वैज्ञानिक पद्धतीने पकडायचा प्रयत्न आहे त्यांचा. म्हणून पण ते अपुरं आहे, कारण ते फक्त शेती श्रमाविषयी बोलत होते. ॲडम स्मिथनं ते उद्योगापर्यंत नेऊन लावलं. उद्योगातून मग श्रम कसे वापरले जात आहेत वगैरे वगैरेची मांडणी करून ॲडम स्मिथ असेल किंवा रिकार्डो असेल हे एका अर्थी श्रममूल्य सिद्धांत मांडतच होते. म्हणजे असं की मानवी श्रमातून मूल्य निर्मिती होते. परंतु ॲडम स्मिथ मध्ये तर आपल्याला असं दिसतं की मग प्रश्न असा येतो की जर श्रमातून संपत्ती निर्माण होते तर ती सगळी श्रमिकांना जायला पाहिजे की नको, असा जर प्रश्न विचारला तर काय गोंधळ होईल. म्हणून तो तिथून पुन्हा मागे येतो आणि 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, की 4 मूलभूत जे घटक आहेत
ते आधारभूत आहेत असं तो मांडतो. बरोबर. आता त्याच्यात एंगेल्स सारखा तरुण मुलगा अगदी तरुण असताना सुद्धा प्रश्न जे उपस्थित करतो की ही काय भानगड आहे, म्हणजे एंटरप्रेनरशिप जर म्हटलं आपण किंवा संघटक म्हटला तर तो मानवी श्रमाचंच एक रूप आहे. आणि भांडवल हे सुद्धा मानवी श्रमातून येणारी गोष्ट आहे. त्यामुळं भूमी हा जर फॅक्टर घेतला तर निसर्ग हा मात्र वेगळा आहे. परंतु निसर्ग आणि मानवी श्रम म्हणजे केवळ अंग मेहनत या अर्थी नव्हे, अर्थातच श्रमामध्ये बौद्धिक वेगवेगळ्या कल्पना, फॅन्टसीज, कौशल्य या सगळ्या सकट मनुष्य काम करत असतो. कितीही साधा माणूस असला तरी तो काहीतरी कल्पना करूनच काम करत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे श्रम आणि निसर्ग एकत्र हे 2 फॅक्टर आहेत. तुम्ही 4 फॅक्टर का करता. तर ह्या मुळांना भिडायचं काम सुरू केलं. आणि मार्क्सने मुख्यतः जी मांडणी केलेली आहे ती ते खूप मोठी आहे, म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र अनेक आपल्याला तास बोलावं लागेल. परंतु गाभ्याचा भाग असं म्हणता येईल की मार्क्सचं म्हणणं असं होतं, भांडवलशाही ही एक मानवी समाजाच्या विकासाच्या वाटचालीतली एक अवस्था आहे, एक टप्पा आहे. हा त्याचं एक पहिलं साधं सरळ पण हिस्टॉरिसाइज करतोय महत्वाचं प्रतिपादन आहे. त्याचं कारण काय आहे की माणसं आदिम काळामध्ये एकमेकाला वस्तू देत होती, म्हणजे जणू त्या काळात बाजारपेठ होती. जर काही माणसं अन्न संचय करून ठेवत होती तर जणू भांडवल संचय असतो तसा तो संचय आहे, म्हणजे ते कॅपिटल आहे. किंवा माणसं त्यावेळेला काही हत्यारं निर्माण करून ती वापरत होती, म्हणजे जणू काही ते यंत्र वापरत होते. म्हणजे नंतर 15व्या-16व्या शतकानंतर ज्या भांडवलशाहीच्या संकल्पना अस्तित्वात आल्या त्या इतिहासावर इम्पोज करायचं काम ही मंडळी करत होती. आणि मग ते असं दाखवायचे की प्राचीन काळापासून मानवाचा स्वभावच असा आहे की तो भांडवली विकासाकडेच चाललेला आहे. त्याच्या मुक्तीचं सगळ्या शक्यता या भांडवली विकासामध्ये, नैसर्गिक विकासाची ती परिणिती, नैसर्गिक विकासाची, मानवी विकासाची परिणिती आणि परमोच्च अवस्था ही भांडवली विकास हीच आहे. त्यात थोडे चुका असतात, सगळे लिबरल हे मान्य करतात, चुका नसतात असं म्हणत नाही, पण चुका आपल्याला सुधारणा करायच्या असतात, रिफॉर्म्स करायचे असतात. त्यामुळे भांडवलशाहीचा हा सगळा जो वाटचालीचा भाग आहे तो प्राचीन काळी सुरू झाला. रोमन साम्राज्यामध्येही थोडंसं ते विकसित होत होतं, पण मग ते गुलामगिरी आणि सरंजामशाही अशा अनैसर्गिक गोष्टी आल्या, त्याने तो अडथळा निर्माण केला. पण त्या अडथळ्यावर जसं समाजाने मात केली तसं माणसाचा नैसर्गिक भांडवली विकास आपल्याला आधुनिक काळामध्ये पूर्ण विकसित होताना दिसतो. मार्क्सने ह्याला चॅलेंज केलं. मार्क्स असं म्हणतो की आदिम अवस्था वेगळी होती, युरोपातली पश्चिम युरोपातली गुलामगिरी अवस्था वेगळी होती, सरंजामशाही वेगळी होती. आणि हे मी युरोपाबद्दलच बोलतोय, पण तिथे असं अवस्थांमधून गेलेलं आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये श्रमाचं स्वरूप, शोषणाचं स्वरूप, उत्पादनाचं स्वरूप, उपभोगाचं स्वरूप, राज्यसंस्था चालवण्याचं स्वरूप, विचारांचं स्वरूप हे त्या त्या काळामध्ये वेगवेगळं असतं. आणि हे लक्षात जर नाही घेतलं तर आपली गफलत होते आणि सरधोपटीकरण सगळं होतं. त्यामुळे त्यानं मुख्य मुद्दा हा मांडला की भांडवलशाही ही एक ऐतिहासिकदृष्ट्या विकसित होत आलेली, विशिष्ट काळामध्ये, विशिष्ट टप्प्यावर, विशिष्ट कारणाने, विशिष्ट कारण समुच्चयामुळे आपण घटकांनी अशी उदयाला आलेली गोष्ट आहे. त्याचा वेध त्यानं घेतला. ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन, त्याला तो सो कॉल्ड प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन असाही त्यानं शब्द वापरलाय. म्हणजे आदिम किंवा प्राथमिक भांडवल संचय जो असतो तो भांडवल संचयाच्या मदतीने सगळं सुरुवात होते. मग तो दाखवतो की कसा हा भांडवल संचय झालाय, आशियाची किती लूट केली आहे, लॅटिन अमेरिकेत काय केलं, मध्य अमेरिका वगैरे वगैरे. असं करत भांडवलशाहीच्या संपूर्ण समीक्षेला तो हात घालतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे ज्याचा सुरुवातीला मी उल्लेख केला की क्रयवस्तूचं सार्वत्रिकीकरण. या क्रयवस्तूच्या सार्वत्रिकीकरणाचा पोटामध्ये दडलेलं मानवी श्रमाची दुभंग अवस्था जी आतापर्यंत कोणी समोर आणली नव्हती. तो असं म्हणतो की मानवी श्रम हे पूर्वी सुताराचे श्रम हे सुताराचे श्रम असायचे, ते त्याच्यापासून वेगळे नसायचे. बरोबर. आणि सुताराची वस्तू तेवढी एक्सचेंज केली जायची. परंतु आता असं झालेलं आहे की ज्या वेळेला कामगार कारखान्यात जाऊन श्रम करतो त्यावेळेला त्याच्या श्रमातून उपयोग मूल्य तयार होतच. म्हणजे पूर्वी ते होत होतं, पण पूर्वी उपयोग
आणि निर्मिती हे एकत्र होतं. आता असं झालंय की उपयोग मूल्य निर्माण इकडे होतं, परंतु त्या वस्तूचं विनिमय मूल्य म्हणजे बाजारामध्ये काय जाईल, कसं विकलं जाईल हे वेगळं होतं. त्यामुळे ही दोन मूल्य त्याच वस्तूच्या पोटात आहेत, पण ती एकमेकाशी कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण विनिमय मूल्य हे बाजारामध्ये येणारी किंमत ती भांडवलदाराच्या हातात जाते. उपयोग मूल्य जे आहे ते त्याला उपयोगी पडतं, उपभोग घेणाऱ्याला. पण कामगाराला मात्र त्या उत्पादनातून श्रमाचा मोबदला मिळतो हा शब्द प्रयोग बरोबर नाही आहे. कारण मार्क्स असं म्हणतो की श्रम हे अमूर्त असू शकते, म्हणजे नसतात. श्रमाचा अर्थ असा असतो की माझ्या श्रमातून जर हा ग्लास तयार झाला तर श्रम म्हणजे साक्षात हे ग्लास आहे. मी श्रम केले हे मी कशाच्या आधारे सांगेन? 8 तासात बसून मी हा ग्लास केला, हा श्रम आहे. आता ह्या ग्लासची सगळी किंमत मला मिळत नाही. मला भांडवलशाहीमध्ये मी कसा जगू शकतो त्या हिशोबाने माझ्या श्रमाची किंमत ठरते. म्हणून मार्क्स तो शब्द असा वापरतो की श्रम होतात त्यातनं उत्पादन होतं. कामगाराला श्रमाचं मूल्य मिळत नाही, तर कामगाराला श्रमशक्तीचं मूल्य मिळतं. दोन कॅटेगरीज तो वेगळ्या करतो. श्रमशक्ती म्हणजे काय? तर माणसामध्ये त्याच्या काय म्हणूया सामाजिक आणि कौटुंबिक अवस्थेतून आलेली, शारीरिक अवस्थेतून आलेल्या जी काही ऊर्जा आहे, जी कौशल्य आहेत, ते काम करायची जी त्याची संपूर्ण क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे ती श्रमशक्ती. ती एक ऊर्जा म्हणून, आणि नुसती ऊर्जा नाही अर्थातच, ती मानवी आहे, ती क्रिएटिव्ह आहे, तिच्यात स्किल्स आहेत आणि तिच्यात भावभावनावाला माणूस जोडलेला आहे. त्याच्या भावभावना मात्र त्याच्यात लक्षात घेतलेलं नाही आहे. त्याच्यात फक्त 8 तास तू एवढं काम केलंस, 8 तासासाठी तुला एवढा मोबदला मिळेल, जो मोबदला श्रमाला लागू असलेल्या क्रय वस्तूच्या नियमानेच ठरतो. कामगारांचा पुरवठा किती, कामगारांना मागणी किती, म्हणजे श्रमाला मागणी किती, श्रमशक्तीला मागणी किती, श्रमशक्तीचा पुरवठा किती, त्याप्रमाणे त्यांचं वेतन ठरणार. त्या वेतनाचा तू इथे निर्माण केलंस त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, माझा संबंध आहे. कारण मी ही भूमी वापरलेली आहे, मी ही मशिनरी वापरली आहे. आता ही जी समीक्षा आहे आणि याच्यामध्ये मग श्रमाचं सुद्धा रूपांतर एकीकडे अमूर्त श्रम आणि दुसरीकडे मूर्त श्रम असे त्याची विभागणी होते. मार्क्स असं म्हणतो की भांडवलशाही ही अशा दुफळ्या तयार करते. ती श्रमाला दुभंगून टाकते, ती वस्तूला दुभंगून टाकते, ती माणसाला दुभंगून टाकते, ती उत्पादन आणि उपभोगामध्ये दुभंग तयार करते. म्हणजे उत्पादन कुठं होतंय काय पत्ता नाही, उपभोग घेणारी माणसं उपभोग घेत आहेत, त्यांना पत्ता नाही कोणी निर्माण केलं, त्याची किंमत नाही, त्यांना पैसे टाकले की संपलं. त्यामुळं उत्पादनाचा उपभोग घेण्याचा जो मानवी आनंद आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ घरातली कल्पना घेऊ आपण, की आपल्या बायकोनं, नवऱ्यानं, आईनं कोणीतरी एक स्वयंपाक केलेला, त्याचा आनंद मी डायरेक्ट घेत असतो, छान झालंय हे सांगत असतो. त्या व्यक्तीच्या श्रमांनाही अर्थ प्राप्त होतो, माझ्या उपभोगालाही अर्थ प्राप्त होतो. तो अर्थ आत्ताच्या छोट्या कुटुंबाच्या पलीकडे आता जगामध्ये निरर्थक झालेला, ट्रान्झॅक्शनल झाले सगळं. ट्रान्झॅक्शनल झालेलं आहे, सगळं क्रय वस्तू निर्माण झालेलं आहे. त्यामुळे माणूस हा दुभंगतो, श्रमिक हा दुभंगतो. आणि श्रमिक दुभंगतो म्हणजे फक्त श्रमिक दुभंगतो असं नाही, मार्क्स त्याच्याबद्दलचं सविस्तर चर्चा आहे. तो असं म्हणतो की श्रम ही प्रत्येक माणसाची मूलभूत नैसर्गिक ऊर्जा आणि गरज आहे. म्हणजे ती त्याचं मनुष्य पण त्यातून साकारत असतं. मग ते चित्रकाराचे श्रम असतील, अभियंत्याचे श्रम असतील, कामगाराचे असतील, घरकामाचे असतील, शेतातले असतील, पण ते श्रम अर्थपूर्ण होणं हे त्या निर्मितीशी जोडलेलं आहे, ते त्या माणसाच्या अर्थपूर्ण जगण्याशी जोडलेलं आहे. याला ज्या क्षणात तुम्ही क्रय वस्तूंमध्ये घातलं, भांडवलाशी जोडलं, खासगी मालमत्तेशी जोडलं, बाजारपेठेशी जोडलं, त्या क्षणी माणसाच्या जीवनाची अर्थपूर्णता तुम्ही काढून टाकली. आणि ही अर्थपूर्णता काढली हे आपल्याला त्या काळातल्या फ्रेंच कलाकारांमध्ये दिसतं. त्या काळात जर बघितलं 19व्या शतकामध्ये फ्रेंच कलाकारांमधून, साहित्यिकांमधून खूप बंडखोर तयार झाले. आत्ताही आपल्याला असं दिसेल की साहित्यामध्ये, कलेमध्ये बंडखोर लोक तयार होतात, तर ते डिफाय करतात, पैसे नाकारतात, विपन्न अवस्थेत राहतात, पण मला जे म्हणायचं, माझा आत्मा विकणार नाही या भाषेत ते बोलतात. त्याचा अर्थच तो आहे की भांडवलशाही त्यांना जे काही दडपत असते ते खरं म्हणजे तेच कुठल्याही श्रमिकाची तीच वृत्ती असते. पण
मार्क्सने ह्याच्याकडे लक्ष वेधलं की जे ते एका अर्थी लादलं गेलेलं आहे. बरोबर. तुला जगायचं असेल तर तुला Compulsion आहे ते. कंपल्शन. बरोबर. म्हणजे भांडवलशाही असं म्हणते एव्हरीवन इज फ्री, हो फ्री टू सेल. बरोबर. पण फ्री टू सेल युअर लेबर अँड इफ यू डोंट सेल यू आर गोइंग टू डाय. पेरिश. म्हणजे त्यामुळे हे एक प्रकारचं परिस्थितीनं निर्माण केलेलं जे दडपण आहे, बरोबर. इथून तो मार्क्सनी समीक्षा सुरू केली. आणि ह्याच्यामध्ये डायलेक्टिक्स, मगाशी तुझे द्वंद्वात्मक विचारलं हा. की हे द्वंद्वात्मकता काय आहे, तर वस्तूमध्ये दोन परस्पर विरोधी गुण आहेत किंवा श्रमामध्ये दोन परस्पर विरोधी आहेत. बरं. ती नुसता दुभंग नाही आहे, ते एकमेकावर प्रभाव टाकतायत, बरोबर. एकमेकाला बदलतात सुद्धा. समाजामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की उदाहरणार्थ त्यानं युवा मार्क्सच्या पुस्तकामध्ये मी जास्त सविस्तर घेतलंय की श्रम आणि भांडवल हे खरं म्हणजे एकच युनिट आहे. म्हणजे ज्या क्षणामध्ये श्रम संपत्ती निर्माण करायला लागतं त्या क्षणाला ते जर वेगळं काढलं तर भांडवल बनतं. त्यामुळं एकाच प्रक्रियेच्या दोन विलग गोष्टी म्हणून श्रम आणि भांडवल हे एकमेकासमोर उभे राहतात. पण श्रमाशिवाय भांडवल जगत नाही, भांडवलाशिवाय श्रम जगू शकत नाही. श्रमाशिवाय भांडवल का जगू शकत नाही तर माहितीये की श्रमातूनच भांडवल निर्मिती होते. म्हणजे कंजील्ड लेबर, फ्रोझन लेबर वगैरे वगैरे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, अक्युमुलेटेड लेबर. आणि भांडवलाशिवाय श्रम जगू शकत नाही हे मार्क्स सार्वत्रिक म्हणून म्हणत नाही. तो असं म्हणतो की भांडवलशाहीमध्ये अशी परिस्थिती तयार होते की श्रम हे भांडवलाशिवाय आता जगू शकत. बरोबर आहे. तुझ्याजवळ भांडवल नसेल तर तू जगू शकत, काहीतरी छोटं तरी लागेलच. आणि मेजॉरिटी वेळेला भांडवलदाराकडे जाऊ. तर ही समीक्षा मग त्यानं संपूर्ण वेगवेगळ्या अंगाने विकसित केली आहे. ती वित्त भांडवलापर्यंत लावलेली आहे, ती संपूर्ण औद्योगिकरणापर्यंत लावलेली आहे. याच्यातून त्यानं महत्वाचा सिद्धांत जो काढला की शोषणाचा सिद्धांत किंवा वर्कड मूल्याचा सिद्धांत, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे आता हे जे सगळं आपण विश्लेषण बघतोय भांडवलशाहीचं, तर त्यात दोन अंग आपल्याला स्पष्ट दिसतात की एका बाजूला सरप्लस व्हॅल्यू तयार होते आणि ते शोषणाचा आधार बनते. म्हणजे थोडंसं शोषण म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल आपण म्हणजे अगदी ज्यांना माहिती नाही, आपण खूप वेळा वापरतो तो शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय ते थोडंसं सांगूयात. आणि एका बाजूला सरप्लस व्हॅल्यू तयार होते आणि दुसऱ्या बाजूला आपण जसं म्हणलं की म्हणजे त्या तो जो काही बनवतो वस्तू तर त्याच्यामध्ये दुभंग निर्माण होतो, कारण त्याच्या क्रिएशनशी त्याचा संबंध जोरत नाही. त्यामुळे त्याला एक परात्मतेचा जो भाव निर्माण होतो, एलिएनेशन तयार होतं, त्याबद्दलही मार्क्स बोलतो आणि जो युवा मार्क्समध्ये आपल्याला जास्त दिसतो. तर म्हणजे खरं तर ह्या आपण जसं म्हणलं की श्रम आणि भांडवल ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच खरं तर परात्मता आणि एक्सप्लॉयटेशन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील आपल्याला. पण काही टीकाकारांनी त्यांना एकमेकाच्या विरोधात असं उभं केलेलं आहे की युवा मार्क्स एलिएनेशन बद्दल बोलतो, परात्मतेबद्दल बोलतो, मानवाबद्दल जास्त बोलतो, तर नंतरचा मॅच्युअर मार्क्स हा एक्सप्लॉयटेशनवर जास्त भर देतो आणि तो आर्थिक अंगाने जास्त जातो. तर हे कसं समजून घ्यायचं? एकतर शोषण म्हणजे काय ह्याच्याविषयी वेगवेगळ्या कल्पना आहेत. एकाच कल्पनेची चर्चा करतो थोडीशी कॉन्ट्रास्ट करायला. बऱ्याचदा असं मानलं जातं की कामगारांना किमान वेतन न देणं म्हणजे शोषण. म्हणजे जर का कामगारांना किमान वेतन दिलं तर मग शोषण होत नाही. किंवा दुसरे जरा अधिक सभ्य असतात, ते असं म्हणतात की नाही, कामगाराला जर सुसह्य चांगलं एक मध्यमवर्गीय असं एक संपन्न म्हणूया जीवनमान मिळणारं जर वेतन मिळालं तर मग शोषण नाही. ही एक संकल्पना आहे. मार्क्स असं म्हणतो की नाही, शोषणाची अशी संकल्पना बरोबरच नाही. तो म्हणतो की जगाच्या सर्व संपत्तीचं, सर्व साधनांचं, सर्व निर्मितीचं मूळ हे श्रमामध्ये आहे, हिस्टॉरिकली स्पीकिंग. म्हणजे आज जरी समजा उद्याला मी माझ्या बचतीतून 1,00,000 रुपये काढले आणि ते गुंतवले आणि मी एकाला कामगार म्हणून घेतलं, ज्या मिनिटाला मी त्याला कामगार म्हणून घेतो त्या मिनिटाला मी त्याचं शोषण सुरू करत असतो. हे मार्क्सचं म्हणणं. कारण तू त्याचं श्रमशक्ती विकत घेतलीस, त्यामुळं मी बचतीच्या आधारे भांडवलदार झालो असं नाही. मग बचत ठेवून घेऊन बस ना घरात, 1,00,000 रुपयाच्या नोटा ठेवून घेऊन बस. बघ होतोस का तू मोठा अब्जाधीश? नाही होत. तू अब्जाधीश कधी होतोस? तू ते 1,00,000 गुंतवतोस, 1 किंवा 1000 कामगार कामाला लावतोस, प्रत्येकातनं जर त्यानं समजा 8 तासाच्या श्रमांची निर्मिती केली, म्हणजे 8 तासात समजा 1 ग्लास बनवला, तर तू त्याला जे काही मोल देशील ते त्याच्या जगण्यापुरतं देतोस. तर त्या दिवसाला किती त्याला पाहिजे वगैरे ते गणित आपल्याला करता येतं. जर लागलं तर आपण त्याच्यावर स्वतंत्र बोर्ड घेऊनच काम करू शकतो.
म्हणजे मी उदाहरणार्थ मुंबईला ज्यावेळेला नोकरीला गेलो, मी काय विचार केला की मला रूमला एवढं भाडं लागेल, मला जेवायला एवढे पैसे लागतील, मला बसने जायला एवढं लागेल, एवढा पगार मिळाला तर मी नोकरी करायला तयार आहे. माझ्या कामातून काय होणार आहे ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे हे श्रमशक्तीचं ज्याला वेतन म्हणू, वेजेस, जिथे वेज सिस्टीम आहे, जिथे श्रम विकत घेतले जातात, जिथं त्याला वेतन म्हणून वागवलं जातं, तिथे तिथे त्याच्या निर्मितीतून जी म्हणजे श्रमातून जी निर्मिती होते, ती निर्मिती त्यानं केलेल्या, त्याला दिलेल्या मोबदल्यापेक्षा अधिकच असते. यातली जी गॅप आहे ती शोषण असते. म्हणजे 8 तास हे समजा, आणि मला त्यातले 3 तासाची रक्कम दिली की 3 तासाचे जे काय मोल होतंय 15 रुपये तुझा रोज आहे, घेऊन जा. आणि हा ग्लास समजा त्यांनी 40 रुपयाला विकला, तर 25 रुपये जे आहेत ते त्याच्याकडे आलं. तो असं म्हणेल की त्या 25 रुपये मधले जमिनीचं भाडं मी एवढं दिलं, यंत्राचं झीज एवढी केली, इलेक्ट्रिसिटी दिली, अमुक दिलं, तमुक दिलं, मॅनेजरचा पगार वगैरे, तरी सुद्धा त्याचा जो काही नफा राहतो तो 10 रुपये 15 रुपये हा त्याच्यातून आलेला असतो. याला शोषण म्हटलं पाहिजे. आता शोषणाबद्दल मार्क्सचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. तो नफ्याशी संबंधित आहे. नफा हा बाजारपेठेमधून व्यापाऱ्याच्या किंवा विकणाऱ्याच्या हातामध्ये येतो. त्यामुळं बराच काळ असं मानलं गेलं होतं, आणि आजही लोक असं मोठ्या प्रमाणावर मानतात की व्यापारामध्ये नफा निर्माण होतो. तर हुशारीने व्यापार तुम्ही केला तर तुम्हाला नफा मिळतो. मार्क्स असं म्हणतो की करून बघा बरं, 3 जण तुम्ही घेतले आणि हे खेळ केलेले आहेत. तुझ्याकडे 3 रुपये आहेत, माझ्याकडे एक वस्तू आहे, तुझे 3 रुपये मी घेतले, त्याच्याकडे 5 रुपये आहेत, असं जर आपण सर्क्युलर केलं तर आपल्या लक्षात येतं की ती वस्तू आणि उरलेले रुपये याचं सुरुवातीचं जे समीकरण होतं तेच शेवटी शिल्लक राहतं. त्यातनं वरकड निर्माण होत नाही. मग वरकड कुठून येतं? मार्क्स असं म्हणतो की व्यापारामधून वरकड येत नाही, ते रिअलाइज होतं. व्यापार करताना तुमच्या हातात येतं ते नगद रूपामध्ये, परंतु ते तिथे निर्माण होत नाही. निर्माण ते जिथं श्रम होतात तिथं होतं. म्हणजे मग ते कारखान्यात होईल, खाणीत होईल, शेतात होईल वगैरे. उद्याला किचन मध्ये पण होईल. जर किचन मधल्या वस्तू, जसं हॉटेलच्या किचन मध्ये फूड डिलिव्हरी सुरू केली तर ती क्रय वस्तू झाल्या. त्यामुळे ही जी गॅप आहे त्याला तो शोषण म्हणतो. हे अगदी मी सोप्या भाषेत समजून सांगितलं. हे कॉम्प्लेक्स आहे, गणित जास्त नीट बारकाव्यात जावं लागतं. मग त्याचं श्रमशक्तीचं मूल्य कसं ठरतं, सोशली नेसेसरी लेबर टाइम अशी एक कन्सेप्ट मार्क्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. कारण शेवटी पैसे या शब्दाला काही अर्थ नसतो. तो असंही म्हणतो की या देशातले पैसे त्या देशामध्ये कचरा असतात. इट्स इन अ वे सोशली कन्स्ट्रक्टेड, इमॅजिन्ड. त्या समाजानं तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे. जसं देवांचं आहे तसंच नोटेचं आहे असंही मार्क्स म्हणतो. पण तुम्ही ज्या वेळेला वस्तू ऍक्च्युअली घेऊन जाता, त्या वस्तूमध्ये हे जे मूल्य आहे, त्या मूल्याची जी देवघेव तिच्याकडे तो पुन्हा पुन्हा लक्ष वेधत असतो. त्यामुळे आपण शोषणाचा विचार करताना शास्त्रीय पद्धतीनं जर बघायचं झालं तर हे असं बघावं लागेल. ह्याच्यावर बरेच आक्षेप घेतले गेले, बऱ्याच अर्थतज्ञांनी वेगळं मांडलेलं आहे. पण ही मारामारी गेली 150 वर्ष फार सुंदर सुरू आहे, अगदी अलीकडे पर्यंत. मार्क्सवादी अभ्यासकांनी असं दाखवलेलं आहे की जे जे आक्षेप घेतले गेले ते त्यांनी ज्या काही पायाभूत तत्व मानली त्यातून कशी आली, त्यांची टीका मार्क्स त्यांची तत्व पायाभूत मानत नाही ह्याच्याशी कशी जोडलेली आहे. मार्क्सची पायाभूत तत्वच वेगळी आहेत. आता ही पायाभूत तत्व बरोबर आहेत का नाही हे तुम्ही तपासू शकता, तपासायला पाहिजे. इनफॅक्ट मार्क्स तिथूनच सुरू करतो. अख्ख्या भांडवलशाहीची पायाभूत तत्व, भांडवली विज्ञानांची पायाभूत तत्व सगळ्याची चिरफाड करतो. त्यामुळे खुद्द मार्क्सची करायला पाहिजे. पण त्यातून तुम्ही ज्या वेळेला हे सिद्धांत मांडता, तुमचं स्टॅटिक आणि एक प्रकारे बाजार व्यवस्थेवर बेस्ड कसं आहे मॉडेल, मार्क्स हे मॉडेल उत्पादन व्यवस्थेमध्ये कसं नेतो, मानवी श्रमाशी कसं जोडतो, आणि त्याचं स्टॅटिक नसून डायनॅमिक कसं आहे. अलीकडे काही गणितांनी हेही दाखवलेलं आहे इनपुट आउटपुट अनालिसिस मध्ये. प्रक्रियेत आत जातानाचं मूल्य, मध्ये प्रक्रियेचा कालखंड, बाहेर येतानाचं मूल्य, याच्यामध्ये सगळे फॅक्टर लक्षात घेऊन कशा पद्धतीने वर्कड तयार होतं हेही अभ्यासकांनी दाखवले. त्यामुळे मार्क्सचा सिद्धांत हा आपण कशा रीतीनं आजही अप्लाय करू शकतो, किंवा त्यानं जो सगळा सिद्धांत भांडवलशाहीच्या बाबतीमध्ये अरिष्टाचा सिद्धांत मांडला, भांडवलशाहीचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे की ती पुन्हा पुन्हा अरिष्टात येते. पिरियॉडिकल क्रायसिसचे ट्रेड आपल्याला ट्रेड सायकल्स म्हणतात, किंवा तेजी मंदीची चक्र म्हणतात.
आणि हे निसर्गातून येत नाही, ही देवाकडून येत नाही, ही त्या व्यवस्थेच्या इंटरनल गतिनियमानुसार कशी येतात ह्याची मांडणी त्यानं फार व्यवस्थित केलेली आहे. त्याचं फॉलिंग रेट ऑफ प्रॉफिट विषयीची मांडणी आहे, त्याच्यावर गेली 150 वर्ष डिबेट सुरू आहे. पण आपल्याला हेही दिसतं नीट अभ्यास केला तर एका भरभराटीच्या पिरियड नंतर विशिष्ट क्षेत्रातल्या विशिष्ट कंपन्यांचे नफे कसे रेट कमी व्हायला, रेट ऑफ प्रॉफिट कमी व्हायला लागतो, मग इन्व्हेस्टमेंट कशी शिफ्ट होते. तिथे इन्व्हेस्टमेंट नसेल तर आता जो क्रायसिस आपण जगभर अनुभवतोय की आता इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्टमेंट फार कमी जाते आणि सगळी इन्व्हेस्टमेंट ही मुख्यतः गोल्डमध्ये, शेअर मार्केटमध्ये, ज्याला रिअल इस्टेट म्हणतात त्याच्यामध्ये, इन्शुरन्समध्ये, अशा रीतीनं सगळ्या प्रकारच्या सट्टेबाजीत जात आहे, प्रोडक्शन मध्ये जात नाही. कारण क्रायसिस हे ओव्हर प्रोडक्शनचं आहे, अंडर कन्झम्पशनचं आहे वगैरे वगैरे. हे सगळं त्यानं जे चित्र मांडलं त्या काळामध्ये ते अधिक विकसित स्वरूपामध्ये आपण 1930 ला अनुभवलं, 1972-78च्या काळामध्ये काही प्रमाणात अनुभवलं, 2008 मध्ये अनुभवलं. सध्या तर मोठं स्ट्रक्चरल क्रायसिस आहे, हे भांडवली तज्ञही मान्य करतायत. आणि त्याचा जर वेध घ्यायचा असेल, 2008ला वॉल स्ट्रीटवरचे माणसं ओरडलीच होती, अरे कुठे आहे मार्क्स म्हणून, कारण आता आम्हाला हे क्रायसिस कोणी समजूनच सांगत नाही. आणि बँक ऑफ इंग्लंडच्या डायरेक्टरनी इंग्लंडच्या राणीला उत्तर दिलं होतं. तिने विचारलं की आधी तुम्हाला अंदाज आला नाही का? तो म्हणाला रोगराईचा किंवा भूकंपाचा अंदाज येतो का? म्हणजे जणू काही भांडवलशाही अरिष्ट हे नैसर्गिक आपत्तीसारखी आहेत असं ते पोच करतात. वेअर भांडवली अर्थशास्त्र हे मानवनिर्मित बरोबर. जसं फुल्यांनी आणि आंबेडकरांनी इथल्या जाती व्यवस्थेविषयी मानवनिर्मित सगळी मांडणी केली, तसं मार्क्सनं भांडवलशाहीचं ही मांडणी करून क्रायसिसचं सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून मार्क्सच्या विचारामधला शास्त्रीयतेचा गाभा काय आहे की मानवी नवनिर्मितीच्या ऊर्जा आणि फक्त इंटरप्रिटेशन ऑफ द वर्ल्ड नसून चेंजिंग ऑफ द वर्ल्ड हा जो जग बदलण्याचा मुद्दा आहे, हा नुसता माझ्या भावनेचा मुद्दा नाही, माझ्या स्वप्नाचा मुद्दा नाही, माझ्या इच्छा आकांक्षेचा मुद्दा नाही, तो तर तो आहेच, माझ्या कर्तृत्वाशी जोडलेला आहे. त्याच्यासाठी सुसंगत साजेशी परिस्थिती, ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणून वस्तुनिष्ठ परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते की नाही, ह्याच्याविषयी मार्क्सच्या आधी कोणालाच काही बोलता येत नाही, उत्तरच देता येत नाही. इट वॉज ऑलवेज अ सब्जेक्टिव्ह फॅक्टर की सब्जेक्टिव्हली आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आजही मेजॉरिटी व्यवस्थेकडे बघणं आणि व्यवस्थेच्या पोटातच असे आंतरविरोध आहे की ती स्वतःच एकीकडे भरभराट देत असताना दुसरीकडे अवनती देत असते. ती स्वतःच्या कोलॅप्सची स्वतःच डायनामिक्स. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन भांडवलशाहीचं. नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दाखवत होतं की ती किती वर गेली आणि तिच्या इंटरनल लॉजिकने आता तिचा कोलॅप्स कसा सुरू झालेला आहे. वेअरएज तिला चॅलेंज हे युद्धातून नाही, बिगर युद्धाच्या लॉजिक मधून चीननं दिले. म्हणजे आतापर्यंत कसं झालं, स्पेन असेल, पोर्तुगाल असेल, नंतर ब्रिटन असेल आणि अमेरिका, ह्या सत्ता ज्या आल्या ना गेल्या 400 वर्ष साम्राज्यवादी म्हणून, ऍव्हरेज 90-100 वर्षांनी एक सत्ता बदलते, युद्धातून आल्या. पहिल्यांदा असं दिसतंय की चायनासारखी पॉवर जी येत आहे, चायनाने साम्राज्यवादी बनू नये, माझी इच्छा नाही की त्यांनी साम्राज्यवादी बनावं, पण एक मोठी पॉवर जी युद्धाशिवाय येण्याचं जे आहे त्याच्यात हे लॉजिक सगळं काम करतात. आपल्याला दिसतं की भांडवलशाहीचा अरिष्ट आहे असं थोडक्यात म्हणता येईल. त्यामुळं मार्क्स आपण थोडंसं परात्मतेकडे येऊयात. मग म्हणजे त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की परात्मतेची संकल्पना रुसोनी पण मांडलेली होती, हेगेलनी पण मांडलेली होती, वेगवेगळ्यांनी मांडलेली होती. त्या काळामध्ये माणूस स्वतःपासून दुरावणं, स्वतःला पारखा होणं, त्याचं जे स्वत्व आहे ते गमावणं, या अर्थी ती कल्पना. पण स्वतःला गमावणं म्हणजे काय याच्याविषयी कल्पना त्यांच्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे रुसोने असं म्हणणं की माणूस सुसंस्कृत होतो ह्याच्यातच स्वतःला तो गमावतो, संस्कृती, सिव्हिलायझेशन इज द प्रॉब्लेम. किंवा हेगेलच्या दृष्टीनं मनुष्य हा त्या आयडियापासून स्वतः वेगळा होतो, तो आयडियाशी जेव्हा तादात्म्य पावेल त्यावेळेला त्याचं हे रिअलायझेशन होईल की मी तेच आहे वगैरे. म्हणजे ते कन्सेप्च्युअल लेवलवर. मार्क्स असं म्हणतो की नुसतं हे वैचारिक मुद्दा नाही, तर हा साक्षात माणूस त्याचं परात्मता अनुभवत असतो. आणि ते परात्मता कशी अनुभवतो ह्याचं तो भांडवलशाहीतलं उदाहरण कामगाराचं देतो. 4 प्रकारे तो म्हणतो. कामगार स्वतःच्या निर्मितीला दुरावतो, मग निर्मितीबरोबर त्याची श्रम प्रक्रियेपासून आनंद गमावतो. श्रम करणे हाच आनंदाचा गोष्ट असतो ना, चित्र काढणं, गाणं म्हणणं हेच आनंदाचं असतं, ते गमावतो. मग तो त्यामुळे निसर्गापासूनही दुरावतो.
तो इतर माणसांपासून समाजापासून कसा दुरावतो, बरं. तो स्वतःतली जी मानुष्यता आहे की जिची अर्थपूर्णता आहे तिच्यापासून कसा दुरावतो, असं सगळे पैलू तो मांडतो. आणि तो म्हणतो की जो माणूस श्रम करत नसतो, मग तो श्रम दुसऱ्याच्या श्रमावर जरी जगत असला तर तोही एका अर्थी परात्मा आहे. बरोबर. तो काय मनुष्यता अनुभवतोय असं नाही, कारण तो दुसऱ्याच्या श्रमावर जगणं हीच परात्मता आहे. पण परात्मता ही त्याच्या लेखी अनुभव नाही आहे, त्याच्या लेखी ती संवेदनेच्या पातळीवर, कल्पनेच्या पातळीवर, म्हणजे मध्यम वर्ग किंवा समजा उच्च वर्ग भांडवलदार. बरोबर. आता ही संकल्पना मांडली, ती मांडत असताना मार्क्स असं म्हणतो की ही काय केवळ आध्यात्मिक कल्पना नाही. आपल्याकडे बऱ्याचदा तिला अध्यात्माच्या जागी परात्मता बरोबर असं लोकांनी आणलेलं आहे. तर तो असं म्हणतो की या संकल्पनेच्या आधारे आपण हे बघितलं की माणसाचे श्रम त्याच्यापासून दुरावण्यातूनच भांडवलाची निर्मिती कशी होते, त्यातून खासगी मालमत्तेची निर्मिती कशी होते, आणि ही भांडवल आणि खासगी मालमत्ता त्याच्यावर त्याची शत्रू म्हणून कशी उरावर येऊन टाकते, ती त्याला डिक्टेट कशी करायला लागते, त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवतं, हे आपण संकल्पनात्मक पातळीवरती इथे पकडलेलं. आता तो ते ज्या वेळेला भांडवलाच्या आधारे कॅपिटल पासून पॉलिटिकल इकॉनॉमीच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या समीक्षेमध्ये आणतो, त्यावेळेला ते शोषणाच्या संदर्भामध्ये ते कॉन्क्रीट व्हायला. त्यामुळे शोषण की परात्मता, आधी परात्मता आहे आणि मग त्यानं शोषण वापरलं, किंवा आता प्रगत जगामध्ये शोषण संपलं आणि फक्त परात्मता आहे, असं भारतात अनेक विचारवंतांनी 1960-70 नंतर मांडलं होतं. हे बरोबर नसून त्या इंटर रिलेटेड आहे. आणि एलिनेशनचं सुद्धा मार्क्सनी जे मांडलेलं आहे, उदाहरणार्थ रिइफिकेशन म्हणजे एका अर्थी विषय वस्तूत रूपांतर होणं, किंवा फेटिशिझम म्हणजे क्रय वस्तू किंवा त्या वस्तूमध्ये मानवी गुण गेलेत, पण ते गुण मानवाचे नसून जणू त्या वस्तूचे आहेत असा भ्रम तयार होणं. म्हणजे लोकांनी आयपॅड साठी पहाटे उठून आयपॅडचे गुण हे आयपॅडचे आहेत असं मानायला सुरू करणं, हे जे आहे याला अशा वेगवेगळ्या संकल्पनांनी त्यांना संपूर्ण मांडणी पुढे खूप विकसित केली. ते ही कॉम्प्लेक्स सिस्टीम तो डेव्हलप करतो. एका विचारवंताने असं म्हटलं होतं की शोषण ही इतकी सोपी गोष्ट आहे, मार्क्स कशाला एवढं कॉम्प्लेक्स मांडून दाखवतो वगैरे वगैरे. पण आता असं आहे की धनुष्य बाण सोडता येतो ते बरोबर आहे, आणि चंद्रावरती आपल्याला रॉकेटही पाठवतो, ते दोन्ही बाणच आहेत म्हणता येत, पण दोन्हीचं सायन्स म्हणून कॉम्प्लेक्सिटी वेगळी आहे. तर भांडवलशाही स्वतः कॉम्प्लेक्स आहे म्हणून तिचा उलगडा करायला मार्क्स कॉम्प्लेक्स विचार म्हणतो. मार्क्स उगीच कॉम्प्लेक्सिटी नाही निर्माण करत, तो वेध घेतो ना, तो म्हणतो की ही कॉम्प्लेक्सिटी समजून घ्यायची तर शोषण, परात्मता, क्रय वस्तूकरण आणि हे सगळे संकल्पना वापरून आपण तिचा वेध घेतला, थोडक्यात म्हणतात. नाही म्हणजे हे इतकं महत्वाची आपण चर्चा करतोय आणि त्यातनं अनेक प्रश्नही येत आहेत, पण वेळेच्या अभावी आपण थोडंसं समारोपाच्या प्रश्नाकडे जाऊया. म्हणजे आता आपण जे परात्मतेबद्दल, शोषणाबद्दल वगैरे जे बोललो, आणि एकूण सुरुवात करतानाच आपण मार्क्सचा आज आपण का विचार करायचा किंवा आत्ता त्याचा काय रिलेव्हन्स आहे ह्याच्याबद्दल पण थोडंसं बोललो. तर मला ते थोडंसं तरुण मुलांशी आजच्या, किंवा ज्याला जेनझी किंवा नवतरुण म्हणतात, त्यांच्याशी थोडंसं जोडायचं आहे की त्या मुलांनी मार्क्स बद्दल का वाचावं किंवा त्याचे विचार का समजून घ्यावेत. आणि ह्याचा एक संबंध मला म्हणजे परात्मतेशी असा जोडावा असं वाटतो की जेनझी मधल्या काही म्हणजे असे काही ट्रेंड्स दिसतात अलीकडं की ते हसल कल्चरला नकार देत आहेत. म्हणजे 9 to 5 जॉब करायचा, तो सो कॉल्ड सक्सेस मिळवायचा, मग त्यात पायऱ्या पायऱ्या चढत जायचं, आणि हे सगळं ते एका पातळीवर नाकारतायत. आणि ते म्हणतात की आम्हाला स्वच्छंदपणे जगायचं, म्हणजे आम्हाला ट्रेकिंग करायचंय, आम्हाला पेंटिंग करायचंय, आम्हाला पॉटरी करायची आहे, म्हणजे आम्हाला त्या चौकट जी घालून दिलेली आहे त्यात राहायचं नाही. आणि म्हणजे अर्थात खूप कमी लोकांना ती मटेरियल अवेलेबिलिटी आहे की ते चॉईस एक्सरसाइज करण्याची, पण त्या दिशेनं त्यांचा विचार सुरू झालाय. आणि त्यांना अजून असं थिअरायझेशनच्या लेवलला प्रचलित व्यवस्थेचं क्रिटिक जरी करायला सुरू केलं नसलं तरी कुठंतरी ती जी परात्मता त्यांना ह्या हसल कल्चर मधनं येताना दिसतेय, तर त्याच्यावरच हे एक रिॲक्शन असं म्हणून आपल्याला बघता येईल का त्याच्याकडं. आणि त्यांच्यासाठी मग मार्क्स विचाराचा काय रिलेव्हन्स असू शकतो? मार्क्स खरं तर त्यांच्यासाठीच आहे, मार्क्स हा काय म्हाताऱ्यांसाठी नाही. त्याचं कारण असं आहे की रेनेसान्स ज्याला म्हणतात, पुनर्जागरण युगामध्ये त्या काळात काही माणसं अशी निर्माण झाली की जी सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत होती, विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, चित्रकलेमध्ये, आणि त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्या अंगाने फुलताना दिसत होतं. एनलायटनमेंट म्हणजे प्रबोधन युगातही ते दिसायला लागलेलं होतं. मार्क्स त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो की ही फक्त त्या माणसांचं वैशिष्ट्य नाही आहे, हे माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि हे होऊ शकतं, हे सार्वत्रिक होऊ शकतं.
म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण जीवन जगणं शक्य आहे, हे त्याचं मूळ म्हणणं आहे. म्हणून त्याच्या मार्क्सच्या तरुण सगळ्या चिंतनामध्ये जे स्वप्न आहे त्याचं वर्णन ड्रीम ऑफ होल मॅन असं केलेलं आहे. मार्क्स संपूर्ण मानवाचं स्वप्न मांडतो, फ्रॅगमेंटेड, तुकड्या तुकड्यात दुभंगलेला, विभागलेला, शतखंडित झालेला आणि असा चिडचिडलेला, विक्षुब्ध झालेला असा माणूस नव्हे, तर जो सर्वार्थानं सर्वांगानं समाजाचं स्वतःचं जीवन अनुभवतोय असा एक संपूर्ण मानव. आणि ती कल्पना त्यानं जर्मन आयडिओलॉजीमध्ये पण फार छान मांडलेली आहे. तो असं म्हणतो की आपल्याकडे आता भांडवलशाहीच्यामुळे एक पूर्व परिस्थिती अशी तयार होतीये की ज्याच्यातून लागणाऱ्या भौतिक परिस्थिती, भौतिक गरजा भागवण्याच्या सगळ्या शक्यता निर्माण होत चाललेल्या आहेत. त्यामुळे एक टप्पा असा येणार आहे की मी सकाळी जाऊन मासे पकडीन, दुपारी जाऊन विश्रांती घेईन, संध्याकाळी जाऊन सतार वाजवीन किंवा काय म्हणजे गिटार वाजवीन. म्हणजे तो असं म्हणतो की माणसाला एकाच दिवसामध्ये अनेक कामं करणं, अनेक अंगाने स्वतःला अनुभवणं हे शक्य होणार आहे, आनंद घेणं शक्य होणार आहे. पण ते भांडवलशाहीनं जी दुभंगणी आणि जे शोषण रचना उपस्थित केलेली आहे, त्याच्यावर जी दडपशाहीवर आधारलेली राज्यसंस्था, दमनशाही वगैरे वगैरे, त्याच्यामुळे माणसाला ते करता येत नाहीये. पण ते करणं म्हणजे त्याच्या मते साम्यवाद, असं त्यानं साम्यवादी अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती हे एवढं अनुभवू शकेल अशा रीतीनं तो ती समीक्षाही करतो, स्वप्नाची मांडणी करतो, पण त्या स्वप्नाला ठोस आधार काय आहे हे तो दाखवतो. आणि त्या आधारामध्ये तो शेवटच्या मिनिटापर्यंत अँथ्रोपॉलॉजी पासून फिजिक्स आणि बायोलॉजी पासून सगळ्या विज्ञानाचाही अभ्यास करतो. आता जर 21व्या शतकाच्या विज्ञानाची प्रगती आपण लक्षात घेतली, 20व्या आणि 21व्या, तर ती त्याच्या इतक्या पट आहे की मार्क्सने जे इमॅजिन केलं नव्हतं या टप्प्यावर आपण. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर 1985-90 मध्ये विज्ञान चळवळीत आम्ही काम करत असताना जे गणित आमच्या समोर आलेलं होतं की साधारण 2.5 ते 3 तास प्रत्येक व्यक्तीनं जगामध्ये दिवसातले जर काम केलं तर सर्वसामान्य मध्यम वर्गाला साजेसं जीवन प्रत्येक व्यक्तीला जगता येईल एवढी प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी 80 ते 90च्या कालखंडामध्ये मानवजातीनं निर्माण केलेली होती. ती आता दर 10 वर्षानं मला वाटतं दुपटीनं वगैरे वाढत गेली. आणि एआयच्या आणि त्या सगळ्याच्या नंतर तर अफाटच वाढ झाली. त्यामुळं आता असं धरूया आपण की तरी सुद्धा 2-2.5 तास काम केलं तर प्रत्येक व्यक्तीला तिचं सगळ्या गरजा छान भागवता येतील. आणि उरलेला वेळ हे जे काही ही तरुण मुलं म्हणतायत की मला पेंटिंग करायचंय, मला ट्रेकिंग करायचंय, मला गाणी म्हणायची आहेत, मला सिनेमे बघायचे आहेत, मला एकमेकांना मदत करायची, मी त्यात एवढंच ऍड करीन की मला सामूहिकपणे समाज चालवण्याचं सुद्धा, ज्याला एरवी राजकीय म्हटलं जातं, त्याही कामामध्ये मी सहभागी व्हायचंय, ते तितकंच अर्थपूर्ण करायचंय. आणि मला असर्ट करायचंय की हा समाज चालवण्यामध्ये माझा अधिकार आहे. निखळ मैत्री म्हणजे नेटवर्किंग न करता की जिथं तू माझ्या फायद्याला ये, मी तुझ्या फायद्याला जातो, ह्याच्यापेक्षा एक निखळ मैत्री, मानवी संबंध, निखळ प्रेम की जे पैशामधून, जमिनीमधून, वस्तूंमधून मेडिएट झालेलं नसेल. म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फुलच असेल, कुठलं तरी ते हिरा नसेल. थोडक्यात जास्त महागडा हिरा दिला म्हणजे जास्त चांगलं प्रेम आहे, तो हिरा बाजूला करून जे काय प्रेम. आता ही सगळी गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची खरोखरी परिस्थिती मार्क्स म्हणतो आता निर्माण होतीये. आता ही ऑलरेडी निर्माण होऊन तिची तुंबलेली आहे, त्यातनं ते विकृतीत निर्माण व्हायला लागलं. त्यामुळे जेनझी पिढीला जे वाटतं ते त्यांच्या न कळत या परिस्थितीतून त्यांच्या सबकॉन्शियस मधून आलेली गोष्ट आहे, विच इज ट्रू. बरोबर. ते जे अनुभवतायत, जे म्हणतायत ते खरं तर बरोबर आहे. पण त्याला लागणारी नवी परिस्थिती जी आहे ती आता केवळ आर्थिक, तंत्रवैज्ञानिक किंवा कलात्मक परिस्थितीतून आपोआप होत नसते. शेवटी याचा संबंध सत्ता संबंध रचनेशी असतो, संपूर्ण रचना बदलण्याशी असतो. आणि रचना बदलायची तर त्यातल्या ज्या नियामक आणि नियंत्रण आणि निर्णय करणाऱ्या यंत्रणा आहेत, शासन, राज्य संस्थेपासूनच्या, या बदलण्याशी असतो. म्हणजे पॉलिटिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, सोशल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणू, हे जर हातामध्ये घेतलं तर तरुण पिढीला जे वाटतंय ते एकाला दुसऱ्याला नव्हे, सर्वांनाच अनुभवता येईल असं शक्य आहे. म्हणजे मध्ये एका लेखिकेने असं म्हटलं होतं की मला एआय ही श्रमाची जी फालतू कामं आहेत ती करायला हवंय, मला मी कसं लिहावं, कादंबरी कशी लिहावी हे सांगायला अजिबात नको. कादंबरी मीच लिहिणार आहे,
तर थोडक्यात सतार मीच वाजवणार, बरोबर. गाणं मीच म्हणणार आहे, पेंटिंग मीच करेन. पेंटिंग मीच करणार आहे, आणि पदार्थ हवं तर मला वाटेल तेव्हा मीच स्वयंपाक बनवेन, कुणीतरी मला करून देणार मिळालं तर मला जास्त आनंद किंवा वाटेल, तो सुद्धा किंवा मला जेव्हा तो आनंद सुद्धा वाटेल मला तेव्हा मी करेन. आनंदासाठी म्हणून मी करेन, म्हणजे कंपल्शन म्हणून. मार्क्स गंमत काय आहे की तो श्रमाला रिप्लेस करायचा असं म्हणत नाही, तो बरोबर. रिल्म ऑफ नेसेसिटी म्हणतो. बरोबर. माणूस हा शेवटपर्यंत गरजांच्या क्षेत्रामध्ये असणार आहे, बरोबर. त्याच्याशिवाय तो जगूच शकत हो, नाही. हो. निसर्गाने त्याला काही गरजा आणि अस्तित्व बरोबर. द्या, बरोबर. पण ते क्षेत्र कमी कमी होत जाईल, हो. आणि रिल्म ऑफ फ्रीडम वाढत जाईल, स्वातंत्र्याचं क्षेत्र बरोबर. वाढत जाईल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये रिल्म ऑफ नेसेसिटी मध्ये ते सुद्धा लादलेलं नसेल. बरोबर. लादलेलं आज का आहे तर ते परात्मता, शोषण आणि भांडवली वर्चस्व ह्याच्यामुळे लादलेलं होतं. बरोबर. अगदी पुन्हा साधारण उदाहरण घेऊया की नव्यानं लग्न होऊन आलेल्या मुलीला जर का घरातलं काम लादलेलं असेल तर तिला काय फिलिंग येईल, आणि तिला पूर्ण फ्रीडम आहे, तिच्या मनासारखं तिला करता येते, आणि नवरा सुद्धा तितकंच आनंदाने आणि हो, मनासारखं हो, शिजवायला तयार आहे, तर दोघंही आनंदाने शिजवत असतात. अगदी. हे आपले अनुभव हो, आहेत, हो, अगदी. हे काय अपवाद नाही आहे, नाही. बऱ्यापैकी अनुभव आहे. बरोबर. ह्याचं सार्वत्रिकीकरण होणं आणि हे प्रत्येक क्षेत्रात होणं बरोबर. हे आता शक्य आहे. ओके. ते शक्य झालं तर जेनझीचं जे म्हणणं आहे ते हो. मार्क्सचं म्हणणं आहे, बरोबर. पण त्यांना मार्क्स म्हणजे एवढं या व्यवस्थेचं पूर्ण तासमपट्टी केली, हो. ती का केली हे समजून घ्यावं समजून लागेल. घ्यावं लागेल. ती न समजून घेता परस्पर कोणीतरी करेल. नाही, मार्क्स असं नाही. म्हणतो तुमच्यासाठी हे काम करायला दुसरा दुसरा कोणी कोणी नाही. येणार नाही. माणसं इतिहास घडवतात, हो. तुम्ही स्वतः तो इतिहास घडवला बरं. पाहिजे. त्यामुळे जेनजी समोरचं आव्हान हे आहे की त्यांना जसं जग हवंय बरोबर. ते घडवायला घडवण्यासाठी लागेल. हो. बदलण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. बरं. त्यांच्या हातामध्ये तंत्रज्ञान आहे, साधनं आहे. हो. मार्क्स कडून येणारी क्रांतिकारी दृष्टी पण त्यांनी बरं. आणि वैज्ञानिक मानवतावादी दृष्टी जर आत्मसात केली, इट विल बी वंडरफुल कॉम्बिनेशन. थँक्यू सो मच. म्हणजे आज आपल्याला एवढी वैचारिक मेजवानी मिळालेली आहे, आणि म्हणजे मार्क्सचे विचार जे खूप कॉम्प्लेक्स आणि हे आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरणांसहित आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. तर मी दत्ता देसाई यांचे मनापासून आभार मानते. आणि धन्यवाद. हा एपिसोड जर आवडला असेल आणि मार्क्सवरची चर्चा अजून कंटिन्यू ठेवावीशी वाटत असेल तर आम्हाला अवश्य कमेंट्समध्ये लिहून कळवा. कारण असाच म्हणजे मार्क्स विचार आणि भारतासाठी काय रिलेव्हन्स आहे मार्क्स विचाराचा, असाही एखादा एपिसोड करायला आम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.